नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्रचा हलका फुलका एपिसोड। तर इकडे एपिसोडच्या सुरुवातीला ना इकडे अर्णवला पण झोप लागली आहे आणि ईश्वरीला सुद्धा आहे त्या अवतारामध्ये सध्या झोप लागलेली आहे। तो अर्णव मागे बघतोय तर ईश्वरी सोफ्यावर त्याला झोपलेली दिसते। अर्णव तिथून उठतो, जरा बघतो 2 सेकंदासाठी आणि मग ईश्वरीच्या अंगावर ना तिथली एक शाल घेतो आणि ती शाल घालतो। पण हे सगळं करत असताना त्याला आठवत असतं की ईश्वरी काय बोललेली असते त्याला, ते की मी तुम्हाला माझा नवरा मानत नाही वगैरे, हे सगळं बोललेलं अर्णवला आठवत असतं। तर अर्णव म्हणतो की तुला काहीच माहिती नाहीये मी सिंदूर, कसं समजावू तुला, मी नाही फसवलंय तुला, कसं सांगू मी तुला सगळ्या गोष्टी, असं त्याला विचार इथे करतोय तो। आता हेच आपल्याला बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की कसं यांचं नातं पुढे जाणार आहे, ते बघूया पुढे काय घडतंय। प्रेक्षकांना इकडे बिचारी अंजली मात्र ना राकेशला फोन करण्यात बिझी झाली आहे। ती सारखी फोन लावते आणि कुठे गायब झाले ते अशी काळजी करते। आता तिला टेन्शन यायला लागले हळूहळू आणि तेवढ्यात ना प्रेक्षकांना मामा येत आहेत। अंजली मी काय म्हणतो असं म्हणत, तर अंजली म्हणते मामा मामा मला ना आता यांचं टेन्शन यायला लागलंय रे हळूहळू। काय आहे, एक तर यांचा फोनच लागत नाहीये आणि फोन लागला तर फोन कट करतायत, उचलतच नाही, काय म्हणायचंय। अख्खं चिंटूचं लग्न पार पडलं तरी अजून यांचा पत्ता नाहीये। आता मामांना आता म्हणतात आता तो इकडे फिरकणार सुद्धा नाही असं मनातल्या मनात म्हणतात। तर अंजली म्हणते काय करतात नाही, काळजी वाटते मला। तोपर्यंत मामा म्हणतात अगं अंजली तू एवढी का काळजी करतेस, मला कळत नाहीये। हे बघ काय आहे ना, हे त्यांचं आजचं काम आहे का सांग, नाही त्यांचं हे नेहमीच आहे की नाही, हे त्यांना अचानक फोन येतो मग ते अर्जंट कामाला निघून जातात, त्याची सवय आहे नाही का आपल्याला। तर आणि काय ग, तूच आम्हाला नेहमी म्हणायचीस ना काळजी करू नका, मग आता तू काय एवढी काळजी करतेस। तर अंजली म्हणते अरे मामा एवढी कशी काळजी करू नको, इथे घरामध्ये इतकं सगळं घडलेलं आहे। बरं त्यांना असं वाटतंय की आज लावण्य आणि चिंटूचं लग्न आहे, पण चिंटूचं लग्न कालच ईश्वरी सोबत झालंय हे त्यांना माहीतच नाहीये। काय करायचं, एखाद्या प्रॉब्लेममध्ये नसतील ना अडकले तर मामा म्हणतात शांत राहा अंजली, किती काळजी करतेस तू, हे बघ आता आपल्याला तुझी तब्येत जपायची आहे आणि मला सांग तू आता एकटी आहेस का, नाही ना, तर आता फक्त तू तुझा आणि तुझ्या पोटातल्या बाळाचा विचार करायचा असं अविनाश मामा सांगतात म्हणतात, आणि सतत असं छान असं आनंदी राहायचंस तू, हां छान असं स्माईल करायचे असं सांगतात। आणि मग त्याच्यानंतर अविनाश मामा म्हणतात बरं मी एक काम करतो, पुढच्या तासाभरात मी जावई बापांना शोधून काढतो आणि त्यांना चांगलं फैलावर घेतो, मग तर झालं असं म्हणत समजूत काढत असतात। आलोच मी असं म्हणत मामा तिकडनं जातात। पण प्रेक्षकांनो अंजली मात्र टेन्शनमध्ये आणि काळजीमध्ये आणि परत ती सारखा फोन लावते। अंजलीला राकेशचं सत्य समजेल तेव्हा नेमकी काय परिस्थिती येईल बघत राहणं ना खरंच डेंजर असं वाटतंय। तर इकडे प्रेक्षकांना आता ईश्वरीला ना हळूहळू जाग येते आणि ती जरा अशी बावचळते। आधी पहिल्यांदा अंगावर बघते, आपल्या आता शाल वगैरे घातलेली आहे, उठून बघते आपण तिथे सोफ्यावरच झोपलेलो आहे असं, आणि झोपेतून उठल्यावर कितीही रागराग का असे ना पण ती अर्णवला मात्र इथे शोधते आणि त्या अर्थाचं गाणं सुद्धा बॅकग्राऊंडला लागलंय बरं का प्रेक्षकांनो। उठून शालीची घडीबिडी करते आणि बेडवर ठेवते व्यवस्थित, पण तिला कुठेच अर्णव दिसत नाहीये, त्यामुळे जरा ती अशी बावचळते आणि बघतीये कुठून येतोय का अर्णव असं, म्हणजे वाट बघते। पण आता बघूया अर्णव आल्यानंतर काय होणार आहे ते। प्रेक्षकांना आजीकडे देवाला नमस्कार करून निघत असतात, तोपर्यंत अर्णव त्यांच्या जवळ येतो आणि त्यांना हाक मारतो आणि म्हणतो आजी प्लीज शांतपणे ऐकून घे माझं। आणि आता तो काय सांगतोय बघा, आणि तो म्हणतो हे बघ जे काही झालंय ते काही बदलता येणार नाहीये आणि माझी इच्छाही नाहीये काही बदलण्याची, पण तू प्लीज अशी रागवू नकोस, तू अशी नाराज असल्यावर मला सहन नाही होत, तुला माहिती आहे। तर काय म्हणायचं आहे काय तुला असं आजी म्हणतात अर्णवला, आणि म्हणतात कसलाही विचार न करता एवढा मोठा निर्णय घेतलास तू आणि तो मान्य करायचा आहे का मी। तर इकडे अर्णव म्हणतो आजी आय नो, म्हणजे मला मान्य आहे की मी असं तडकाफडकी निर्णय घेतला, पण हे बघ आजी मला आता काही आर्ग्युमेंट्स करायची नाही आहेत तुझ्याबरोबर, पण ॲटलिस्ट हे असं म्हणजे हे सगळं ॲक्सेप्ट करून पुढे जायला सगळा थोडा वेळ लागेल, पण पुढे जावं लागणारच ना। तर एवढ्यात आजी म्हणतात फार वेगळे आहात तुम्ही, तू आणि ईश्वरी, तुमची पत्रिका पण जुळली नाही आणि या गोष्टीचीच मला भीती वाटतेय, काळजी वाटते रे। तर लगेच अर्णव म्हणतो आजी मी ते पत्रिका नशीब वगैरे काही मानत नाही, हे तुला माहिती आहे, आपलं नशीब आपण लिहितो, देव नाही लिहित असं लगेच अर्णव इथे आजीला म्हणतो। आणि आजी तेवढंच त्याचं ऐकतात आणि काही न बोलतात तिकडनं निघून जातात। तर प्रेक्षकांना वल्लरी आहे तिथे पाठीमागे आणि आजी चिडून गेल्यानंतर आता वल्लरीचा नंबर आहे बरं का। आता वल्लरी येऊन काय म्हणते आणि अर्णव तिला काय सांगतोय ते बघूया आपण। वल्लरी येते आणि म्हणते चिडल्या ना आई,
अर्णव, अरे तुझ्या हळदीत तू थेट त्या ईश्वरीला बायको म्हणून या घरात घेऊन आलास म्हटल्यावर हे होणारच होतं असं वल्लरी लगेच समजवायचा प्रयत्न करते आणि पुढे म्हणते की हे बघ तू त्या मुलीला अचानक असं घेऊन आलास. तर अर्णव म्हणतो करेक्ट इट, मी घेऊन नाही आलोय, ती आता बायको आहे माझी असं सांगतो. तर वल्लरी म्हणते की तेच ते आणि पुढे सांगते म्हणजे ज्या विश्वासाने तू त्या मुलीला या घरात घेऊन आलास त्याच मुलीमुळे आपल्या घरात फूट पडली एवढी दिसत नाहीये का तुला असं वल्लरी विचारते आणि म्हणते आणि खरं सांग अर्णव की ती मुलगी हे घर ही नाती सांभाळू शकेल का, या घरची चांगली सून बनू शकते का ती मुलगी असं इकडे वल्लरी विचारते. म्हणते बाकी जाऊ दे रे, लग्नानंतरचा सासरी पहिला दिवस आहे तिचाच, पण मॅडम अजून उठून खोलीच्या बाहेर आल्याच नाहीयेत बोलली वल्लरी मधली सासू. तर लगेच अर्णव कसा म्हणतोय बघा, आशीर्वाद द्यायला तू पण तर नव्हतीस मामी असं अर्णव म्हणतो. लगेच वल्लरीचं तोंड बंद होतं. अर्णव पुढे म्हणतो लग्नात नंतर तू मला कुठे दिसलीच नाहीस. आणि मग प्रेक्षकांना आता वल्लरी त्याला काय उत्तर देणार, त्यामुळे ती म्हणते अरे अर्णव की ते आता जरा तिचं ततापप होतोय. तर अर्णव म्हणतो हे बघ आता मी सिंदूर आपल्या घरामध्ये नवीन आहे असं तो सांगतो आणि म्हणतो तिला समजून घ्यावं लागेल आपल्याला काय, आणि ती माझी बायको आहे ही फॅक्ट नाकारता येणार नाही आता, ह्या करून मी एवढं तर एक्सेप्ट करू शकतो ना मामी असं म्हणत विचारतो. आणि म्हणतो मी म्हणजे मला खात्री आहे की तू तिला सांभाळून घेशील अशी खात्री देतो, म्हणजे खात्री दाखवतोय बरं का तो इकडे वल्लरीवर. कुणावर खात्री दाखवतोय ते त्याचं त्याला तरी कळतंय का देव जाणे. तर वल्लरी म्हणते बाप रे, हा टोमणा होता, धमकी होती की खरंच मनापासून बोलला, देव जाणे. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, काहीही झालं तरी त्या ईश्वरीला मी या घरात टिकूच देणार नाहीये असं वल्लरी म्हणते आणि दॅट इज दॅट. तर प्रेक्षकांनो आता इथून पुढे जरा मजा बघायला तयार आहात तुम्ही, कारण इकडे आता अर्णव आला आणि असे इकडे तिकडे बघतो तर ईश्वरी अशी तिथेच उभी आहे. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडते ते. तर आता अर्णव ईश्वरीशी बोलायला जातो, ईश्वरी मात्र अशी खिडकीकडे म्हणजे अशी गप्प होऊन उभी आहे तिथेच. तर अर्णव आता तिला हाक मारतो आणि म्हणतो मी सिंदूर तुझी बॅग होती कारमध्ये, तर ती बॅग घेऊन आलोय मी असं म्हणत तो बॅग दाखवतो. तर ईश्वरी ना त्या बॅगकडे त्याच्याकडे एकदा बघते आणि बॅग घ्यायला धावतच जाते आणि ती बॅग घेते त्याच्या हातातली काढून आणि त्या बॅगेतला फोन वगैरे सगळं चेक करत असते आणि मग एकदम म्हणते मला आवरायचं आहे तुम्ही जा. तर लगेच अर्णव म्हणतो मी जातो बाहेर आणि मग जाताना तो म्हणतो टॉयलेटरीज ना आतमध्ये आहेत. तर ईश्वरी त्याच्याकडे एकदम बघते आणि म्हणते काय, तर लगेच अर्णव म्हणतो टॉयलेटरीज आणि मग परत एकदा ईश्वरीशी चमकून बघते. तर अर्णव पुढे सांगतो शॅम्पू, सोप, फेसवॉश, टूथपेस्ट सगळं बाथरूममध्ये आहे सगळं असं अर्णव परत एकदा समजून सांगतो. आणि मग म्हणतो सगळे मेल प्रोडक्ट्स असतील, फिमेल प्रोडक्ट्स पाठवून देतो वरती आणि टूथपेस्ट ना मिररच्या खाली आहे वगैरे अशा सगळी माहिती देतो. तर ईश्वरी काही रिॲक्ट करत नाही. तर अर्णव पुढे म्हणतो जर काही म्हणजे तुला अजून काही हवं असेल तर तू कॉल कर मला. तोपर्यंत ईश्वरी म्हणते ती अर्णवकडे न बघता चार्जर हवा आहे मला, माझा फोन स्विच ऑफ झाला आहे. तर प्रेक्षकांना अर्णव म्हणतो स्विच ऑफ तर सगळंच झालं आहे आणि पुन्हा रिस्टार्ट करायची, तोपर्यंत चार्जर हवा आहे. बाबा भडकूच्यांचं ज्ञान नको आहे मला माझा चार्जर हवा आहे असं एकदम ईश्वरी म्हणते. आणि अर्णव जात असतो तोपर्यंत ईश्वरी म्हणते चार्जर. तर अर्णव म्हणतो ठेवलाय तिथे ड्रॉवरमध्ये, स्वतः घे असं सांगतो आणि तिकडनं जातो बरं का. तर ईश्वरी त्याच्याकडे कशी बघत राहिले बघा. चला ह्यांच्या आता तुतुमयमयला सुरुवात झाली, आता ते कितपर्यंत जाते ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इकडे प्रेक्षकांना ना मामा मात्र फोनवर फोन लावतायत. तर आता अर्णव आलाय तिकडनं खाली, आता नेमकं ह्या दोघांमध्ये काय बोलणं होतंय ते बघूया आपण. मामा आल्यानंतर लगेच म्हणजे अर्णव उभा असतो. तर राजेशची काय अपडेट, तर मामा म्हणतात अरे काय फोनच करतोय आणि आपली माणसं त्याच्या मागावर आहेत पण काहीच पत्ता नाही आहे त्याचा असं लगेच मामा सांगताय तिथे अर्णवला. तर अर्णव म्हणतो लपून बसला असेल तो कुठेतरी, म्हणजे आता चेकमेट झालाय ना त्यामुळे स्केअर्ड घाबरला असेल तो. तर त्याच्यानंतर मामा म्हणतात अरे पण त्याच्यामुळे आपली अंजली टेन्शनमध्ये आली आहे ना, हे बघ तिला शांत करण्यासाठी मी तिला समजावण्याचा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण हे सगळं किती दिवस चालणार आहे मला सांग तू. अरे तो जर का आला नाही तर तिची अवस्था बिघडत जाणार हे त्याला माहिती आहे राकेशला. आणि आता प्रेक्षकांनो अर्णव पुढे म्हणतो या एकाच गोष्टीचा त्रास होतोय मला,
ताईला आपण म्हणजे काय आणि कसं सांगायचं हे. तर अविनाश मामा म्हणतात मुद्दामहून गायब झालाय तो आणि त्याला माहिती आहे त्यामुळे अंजलीला त्रास होईल आणि आपण प्रेशरमध्ये येऊ या सगळ्या गोष्टीमुळे. तर अर्णव म्हणतो नाही मामा, प्रेशर आता आपण नाही घ्यायचं, प्रेशर त्याने घ्यायचं. मिस इंदोर आता म्हणजे 80 ते 90% किंवा 20 ते 30% माझ्या डोळ्यांसमोर असेल आणि आपण सेफ झोनमध्ये आहोत आणि तो डेंजर झोनमध्ये आहे. आणि हो, आता ताईची काळजी करू नको, आपण सगळे तिच्या सपोर्टला आहोत. तर अविनाश मामा म्हणतात अरे पण तिला पडत असलेल्या प्रश्नांचं काय अर्णव कसं आहे ना, आपल्याला सगळं माहिती आहे पण ती अंधारात आहे, तिची ही काळजी वाढत जाणार आहे आता. अर्णव म्हणतो बरोबर आहे मामा तुझं, आता आपण तिला काहीतरी सांगून सांभाळून घेऊया, डोंट वरी असं म्हणतो. पण तो राजेश जर का इथे नसला तरी ताई मेंटली रिलॅक्स होईल हे तू बघायचं आहेस असं अविनाश मामाला आता अर्णव सांगतो. आणि अर्णव काहीतरी विचार करतो आणि म्हणतो आता टेन्शन आपण नाही घ्यायचं, आता टेन्शन जे काही आहे ते त्याने घ्यायचं, असं आता अर्णवच्या डोक्यात ठाम निर्धार आणि निश्चय झालेला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना पुढे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्णव आता दरवाजावर नॉक करतो, काहीच रिस्पॉन्स येत नाही, त्यामुळे तो सरळ रूममध्ये येतो. आणि मग त्याच्या मनामध्ये काय विचार येतो बघा. आता तो म्हणजे असं कपाटाकडे वगैरे बघतो आणि मग म्हणतो की आता मी सिंदूरसाठी कबडमध्ये जागा करावी लागेल, कबडमध्ये असं म्हणत तो ना इकडे कपडे आपले व्यवस्थित करत असतो. आणि तेवढ्यात त्याला आवाज येतो म्हणून तो मागे बघतो तर शॉक होतो. तर काय झालं बघा, ईश्वरी ना तिशी ओले त्या अंगानेच बाहेर आली आणि आपल्या अंगावरचं पाणी वगैरे झाडते. अर्णव तिला विचारतो हे काय आहे असं म्हणून. तर प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी बघा कशी बघते त्याच्याकडे. अर्णवला कळतच नाहीये नेमकं काय झालं ते. तर ईश्वरी तशीच ना भिजलेली अशीच त्याच्या पुढे येते. अर्णव तिला विचारतो की इंदोरमध्ये कपडे घालूनच आंघोळ करतात का. तर ईश्वरी म्हणते तुमच्या घरात ना काही सोपं नाहीच असं ईश्वरी म्हणते. आणि म्हणते मी नळ चालू करायला गेले तर अचानक वरनं शॉवर ऑन झाला, बरसात चालू झाली माझ्या डोक्यावरती. किती कोशिश केली तरी शॉवर बंदच होईना. तो नॉब जोरात बंद करायला गेले तर तो नॉब तुटून हातात आला. तर लगेच अर्णव ओरडतो, म्हणतो व्हॉट, म्हणजे अजून पाणी वाहतंय असं म्हणून बंद करायला जात असते तोपर्यंत ईश्वरी म्हणते ओ केलंय बंद, पण असा कसा शॉवर ऑन राहिला हो. तर अर्णव विचारतो असा कसा राहिला, म्हणजे मी शॉवरच घेतो ना. तर ईश्वरी म्हणते पण मी घेत नाही ना शॉवर. तर अर्णव म्हणतो तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. तर ईश्वरी म्हणते तुम्ही हे सगळं मुद्दामून केलेत, मी अशी भिजावी म्हणून. तर अर्णव म्हणतो शट अप, तुला शॉवरचा नॉब ऑन करता येत नाही, यात माझी काय चूक आहे असं विचारतो तिला. आणि म्हणतो अशी तू या कपड्यांमध्ये पटर करणार आहेस की चेंज करणार आहेस कपडे, मी थांबतो बाहेर. तर लगेच ईश्वरी म्हणते हो बदलते ना कपडे, चांगले 4-5 बॅग भरून कपडे घेऊन आले ना मी इथे. आणि मला घरातून निघताना आकाशवाणीच झाली होती की इशू आज श्री आज भडकूचन तुझ्याशी अचानक लग्न करणार आहेत, बॅग भरून बाहेर निघ. तर लगेच अर्णव म्हणतो डेसिबल लेवल प्लीज, आणि हे तू नीट पण सांगू शकली असतीस ना, आकाशवाणी असं अर्णव चिडून बोलतो बरं का ईश्वरीशी. आणि आता प्रेक्षकांना अर्णव एकदा ईश्वरीकडे बघतो आणि काय करतो बघा, अर्णव कपाटातून आपला टॉवेल काढतो आणि ईश्वरीला तो टॉवेल देत असतो. आणि मग हा टॉवेल घे आणि सर्दी होईल तुला. तर ईश्वरी म्हणते नकोय मला तुमचा टॉवेल बिवेल काही असं, आता धुसफूस सुरू झाले. तर ईश्वरी म्हणते त्यात तुम्ही मुद्दामून खुजलीची पावडर वगैरे टाकली असेल तर त्याच्यानंतर मिस इंदोर यू नीड टू ग्रो अप, हा टॉवेल घे आणि पुसून काढते. ईश्वरी म्हणते नाही घेणार. तर अर्णव म्हणतो तुझ्या डोक्यात ना इंदोरी पोहे घातलेत, ते पण ना जिरावर का काहीतरी घातलेले. तर ईश्वरी अशी एकदम म्हणते. अर्णव म्हणतो तर एक तर तुझी काळजी वाटते म्हणून असं करतोय मी. तर लगेच ईश्वरी म्हणते काळजी वाटते ना म्हणून तुम्ही असं वागले नसतात. तर अर्णव म्हणतो हे बघ तुझी काळजी वाटते ना म्हणून असं वागलोय मी. तोपर्यंत अर्णवच्या तोंडावर ईश्वरी जोरात हाकची करून शिकते. बिचारा अर्णव तोंडावर हात घेतो आणि ईश्वरी एकदम ना गप्प बसते बरं का. आणि अर्णव म्हणतो गुड, आता एवढंच राहिलं होतं, आता हे टॉवेल घे आणि अंग पुसून घे असं म्हणून टॉवेल तिच्या हातामध्ये जवळजवळ कोंबतोच तो टॉवेल. प्रेक्षकांनो, ईश्वरी इथे काय म्हणते बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय हा अधिकार माझ्यावर गाजवायचा नाही म्हणून. परत टॉवेल तो तिथे त्याच्या हातात देते आणि म्हणते जगासाठी असो आपण नवरा बायको, पण मी तुम्हाला नवरा मानत नाहीये अशी तुमय चालेल. तोपर्यंत ना अर्णवना फोन करतो आणि तो कुणाला फोन करतोय बघा, तर नमूला फोन करतोय. आणि मग त्याच्यानंतर नम्रता फोन उचलते आणि म्हणते हॅलो जिजू बोला ना. तर अर्णव म्हणतो वाव ॲटलिस्ट कोणीतरी मला आपलं मानतंय असं म्हणतो. तर ईश्वरी त्याच्याकडे बघायला लागते अर्णवकडे, नम्रता तिकडे हसते. तर प्रेक्षकांना अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो जिजू
तुझी बहीण असं म्हणून सांगतो, म्हणजे नम्रताला फोन लावला असं सांगतो. तर लगेच ना अर्णव म्हणतो, नम्रता मी सिंदूरचे कपडे बॅगमध्ये पॅक करून पाठवून दे ना प्लीज. तर नम्रता हो हो पाठवते म्हणते. तर लगेच अर्णव आता काय सांगतो बघा, आणि एक काम कर ना, जमलं तर थोडा कॉमन सेन्स, थोडे पेशन्स आणि जिभेला लावायला एक मोठा ब्रेक आणि थोडी बुद्धी पण पाठवून दे त्याच्याबरोबर, असं सगळं म्हणतो. तर नम्रता हसायला लागते तिकडनं. आणि मी सिंदूर अजून तुला आणखीन काय हवंय का असं विचारतो. तर ईश्वरी सांगते हो हो हवंय ना, डोक्याला थोडीशी शांतता हवी आहे. तर अर्णव म्हणतो डोक्याला थोडीशी शांतता पण पाठवून दे. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना इकडे बघा, अर्णव म्हणतो अच्छा हो का, ती म्हणते ना की ती तुलाच मिळवावी लागेल असं म्हणतो. आणि हे ऐकून प्रेक्षकांना ईश्वरी अजून भडकते आणि ती सरळ अर्णवच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते हॅलो ताई, बॅगमधून मला अजून एवढं सगळं पाठव असं सगळं सांगत असते. तर अर्णव तिच्या अंगावर हळूच टॉवेल टाकतो आणि कपाटमध्ये जागा करत असतो. तर ईश्वरी तो टॉवेल हातामध्ये घेऊन तशीच आहे. आणि प्रेक्षकांना एकदम ना ईश्वरी आणि नम्रता दोघी फोनवर बोलतायत. आणि तेवढ्यात ईश्वरी विचारते, आणि आई बाबा आणि आत्या कसे आहेत. अर्णव सुद्धा तिच्याकडे असा चमकून बघायला लागतो आणि इमोशनल होते ईश्वरी पण. तर नम्रता म्हणते ईशू तू इथली अजिबात काळजी करू नकोस, इथे सगळं एकदम बढी आहे. आणि हे बघ जे झालंय ते मान्य करावं लागेल की नाही आपल्याला, हां असं म्हणून नम्रता सुद्धा समजावत असते. तर ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे, तू लवकर बॅग घेऊन ये असं सांगते, वाट बघते मी तुझी. तर प्रेक्षकांना आता नम्रता म्हणते हो हो आणते मी बॅग, डोंट वरी असं म्हणत फोन ठेवते. तर आता भांडण करेक्ट सुरुवात झाली आहे संसाराला असं म्हणते आणि स्वतःशीच हसते, कारण तिला माहिती असतं या दोघांचा स्वभाव कसा आहे आणि दोघं कशी भांडतात ते. तर प्रेक्षकांनो अंजली मात्र अजून इथे काळजी करत बसली आहे. आणि आता अविनाश मामा तिकडनं आले आणि म्हणतात सॉरी अंजली, मनातल्या मनात म्हणतात तुलाच टेन्शन येऊ नये म्हणून त्या नीच माणसाची बाजू घेऊन तुझ्याशी बोलावं लागतंय, खोटं बोलावं लागतंय मला आज असं म्हणतात. आणि आपला फोन कानाला लावतात आणि फोनवर बोलत इकडे येतात, म्हणतात हॅलो हॅलो जावई बापू. तर अंजली लगेच चमकून बघते, हा मी देतो, हा तिला फोन देतो फोन. तरी अंजली म्हणते राजेशचा फोन आहे, द्या द्या. तोपर्यंत हॅलो, अरे रेंज गेली पुन्हा असं म्हणत मामा नाटक करतात. तर अंजली म्हणते काय आहे आणि त्यांनी तुला का फोन केला, कुठे आहेत ते. मामा म्हणतात सांगतो सांगतो सगळं सांगतो, तू काही काळजी करू नकोस. अंजली तुला आठवतंय का काही दिवसांपूर्वी डोंगराळ भागामध्ये शेतकऱ्यांची केस आली होती त्यांना, तर तिथे परत काहीतरी मेजर काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून त्यांना अर्जंटली तिथे जावं लागलं. तर अंजली म्हणते मग त्यांनी तसं कळवायचं ना. तर अविनाश मामा म्हणतात अगं हो तेच तर सांगतोय की त्यांना अर्जंट फोन आला आणि त्यांना पटकन जावं लागलं. बरं तिकडे गेल्यानंतर त्यांना कळलं की त्यांच्या फोनची डाऊन झाली बॅटरी. बरं आता त्यानंतर त्यांनी तिथे चार्ज केला तो फोन, पण काय आहे ना गावामध्ये रेंजच नाही. आत्ता कुठे ते हायवेला आले होते तेव्हा त्यांनी फोन केला होता मला आणि तू परत रेंज गेली बघ असं म्हणत मामा म्हणतात. तर अंजली म्हणतात राजेश पण ना. तर मामा म्हणतात अंजली तू पण ना. आणि म्हणतात काय हे, अगं आता कळलंय ना आपल्याला की ते सुखरूप आहेत, मग आता आहे बघ चेहऱ्यावरती हसू हवंय तुझ्या. मामा म्हणतात स्माईल प्लीज 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 प्लीज. तर अंजली हसते बरं का, खोटं खोटंच का असेना हसते. तर मामा म्हणतात आता तुझ्या भावाचं चिंटूचं लग्न झालंय, मग लग्नानंतरचे काही वधूवरांचे खेळ आणि काही विधू व्हायला नकोत का, म्हणजे आपण असं काय करतेस, आपलं काल रात्रीच नाही का ठरलं की सगळं नॉर्मल व्हायला हवं, मग हे विधी केल्यानंतर सगळं नॉर्मल होईल, तुला काय वाटतं. तर अंजली म्हणते हो मी बोलते ना आजीशी. तर मामा म्हणतात ऐकेल ना ती. तर अंजली म्हणते बोलून तर बघू असं म्हणत आता अंजली आजीशी बोलायला त्या निमित्ताने का होईना बाहेर पडले. तर प्रेक्षकांना मामा सुद्धा तिच्या पाठीपाठी जातात. आता अंजलीला आता थोड्या वेळासाठी का होईना त्या राकेशच्या प्रकरणातून, राकेशच्या काळजीतून मामांनी बाहेर काढले. पण आता पुढे काय घडतंय ते बघत राहूया. तर प्रेक्षकांना ना अर्णव आता काय करतोय बघा, अर्णव आपला एक कुर्ता सेट काढून ना ईश्वरीच्या हातात देतो आणि म्हणतो तुझे कपडे देईपर्यंत तू हे कपडे घालू शकतेस तू. तर ईश्वरी म्हणते कोई जरूरत नाहीये मला असं म्हणते आणि तोंड वाकडं करते आणि टॉवेल घेऊन ना नुसतं आपले हात वगैरे पुसत असते. तर अर्णव तिच्या पाठी जातो आणि म्हणतो नको तिथे, नको तेवढा तुझा चालणारा मेंदू, तो काय अनइन्स्टॉल केलायस काय तू असं विचारतो अर्णव ईश्वरीला. आणि म्हणतो हे कपडे चेंज कर नाही तर त्रास होईल तुला. तर ईश्वरी म्हणते होऊ दे त्रास, आणि एवढा मोठा त्रास समोर असताना जगातले बाकीचे सगळे त्रास कमीच आहेत. अर्णवला टोमणा मारते बरं का हळूच आणि तेवढ्यात हाची करून शिंकते. तर अर्णव तिच्याकडे बघत राहतो, टॉवेल काढून घेतो, टॉवेल परत तो तिच्या असा खांद्यावरती पूर्ण असा घालतो आणि म्हणतो हे काय करताय तुम्ही असं ईश्वरी म्हणते. तर अर्णव म्हणतो हट्टी लहान मुलांशी कसं वागतात ना तसं वागतोय मी. तर ईश्वरी परत तो टॉवेल असा अंगावरनं चिडून काढते. अर्णव म्हणतो मी सिंदूर कपडे चेंज कर नाही तर ईश्वरी म्हणते मी तुमचे कपडे का घालू. तर अर्णव म्हणतो कारण हे सुकलेले कपडे आहेत, सिंपल एवढ्यासाठी तू हे कपडे घाल, तू
2 मिनिटात कपडे चेंज करणारच, ऑल राईट असं म्हणून ना धमकीच देतो आणि ऑल राईट असं म्हणून ओरडतो. तर ईश्वरी ना गप्पच बसते, अशी रागाने ते कपडे त्याच्या हातातले घेते आणि मग गुड मी बाहेर थांबतो असं लगेच अर्णव म्हणतो. तर ईश्वरी त्याची नक्कल करते बाजूनं. अर्णव म्हणतो चेंज करून घे असं सांगतो लगेच. तर ईश्वरी बघा कशी बघते त्याच्याकडे. यांची तुत्तुमय जी काही चालू झाली आहे ना ती एक नंबर चालू झाली, जराशी मजा येते आणि त्यामुळे काय होतं एपिसोड हलका फुलका होतोय. पण ईश्वरीला आठवतं की अर्णवने ऑफिसमध्ये असताना कसं तिला जॅकेट वगैरे दिलेलं असतं ते. पण प्रेक्षकांना उद्याच्या भागात वल्लरी मात्र काहीतरी वेगळंच बोलून जाते आणि आजीला ती काहीतरी विचारते, हे सगळं चिंटू ऐकतोय, नेमकं काय बोलते ते कळेल उद्याच्या भागामध्ये. पण राकेश मात्र इकडे नम्रताचे कान भरायला आला आणि नम्रता त्याला डायरेक्ट विचारते, तुम्हाला जर का जाब विचारायचा आहे तर तुम्ही चला माझ्यासोबत असं सांगते नम्रता इकडे राकेशला. आणि त्यामुळे राकेशची भंबेरी उडाली आहे. नेमकं काय घडणार ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.